हे पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज आपण आपल्या दौऱ्यावर निघालेले. आपला दसरा, आपली परंपरा म्हणजेच सावरगावला आपण जातो आहे आज. आणि सावरगावला निघालो आहे. उद्या दसरा आहे, दसरा मेळाव्याची आपण तिथं जाणार आहोत. आणि ही आपली परंपरा नेहमीच चालू झालेली आहे. आणि आपण इथं मागं ब्लॉग कधीच नाही बनवलं. ह्या वर्षी टाईम आहे, सगळं वेळ काळ सोबत आहे. माझं काहीही मन नव्हतं येण्याचं, पण काही मित्रास्तव यांच्यासाठी यावं लागतं. आणि आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूच आणि निघूया आपल्या रस्त्याने. ओके, आता जिथं कुठं भेटता येईल तिथं भेटतच जाऊ आपण नक्की. आणि इकडं आमच्या वाटेला काहीतरी होऊ द्या. थँक्स. आता इथंचं मला अजिबात आवडत नाही, पण आता काय जस्ट थँक्स. यांच्यासाठी आम्हाला यांच्या आग्रहस्थळी इथे यावं लागलं. सो आता भेटूया थेट. पहिला आपण जाणार आहे भगवानगडावरती आणि तिथे गेल्यानंतर प्लस भेटू आपण. ओके, बाय. सॉरी, परत वापस आलो आहे. आज चेहऱ्यावरती काय द्यायचे, चेहऱ्यावरती खूप ग्लो आणि आपण फ्रेश वगैरे झाल्यानंतर असं ओके वाटते. मला पण छान वाटते की भारी दिसतोय मी आज. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट पुढे जाऊया. बाय. फायनली आपण गडावरती आलो आहे आणि आता कंप्लीट वाजला 10 वाजेला निघलेलो. 1 वाजता आपण इथं आलो. कंप्लीट 1 वर्षानंतर आपण गडावरती आलो. म्हणजे आपण लास्ट जुलैला आलो मागच्या वर्षी. जुलैला इथं आलेलो आपल्या फ्रेंडसोबत. आणि आता लास्ट येतोय आमची अशी गाडी. आता आम्ही करतोय आमचे करते धरते. यांनी आज इथपर्यंत आणला आम्हाला सुरक्षित. आणि ह्यावेळी जरा जास्त ट्रॉफिक वगैरे दिसते. त्यात जसं मध्ये जाऊ तसं आपण जास्त काही चेंजेस झालेली दिसत नाही आहे. ह्या साईडनं एंट्री, ह्या साईडनं इथं प्रसाद दिलाय. हातपाय धुतले. आता आपण दर्शनाला मध्ये जाणार. नात करते काय यावंच लागतं भगवान. तर अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो आहे. आणि मध्ये एंट्री झाल्यानंतर असं मध्ये इथे विठ्ठल रुक्माई मंदिरवरती या साईडनं मध्ये समाधीकडे जाण्याचा मार्ग आहे. मध्ये गेल्यानंतर आपण आणखीन दाखवूच. खूप भारी असा, म्हणजे मी इथं मध्ये दर्शन घेतलं. आणि आता बघा मामाच्या समाधीचं आपण खाली दर्शन घेतलं. आणि आता वरती आल्यानंतर हे इथं आता वरती विठ्ठलाची अशी खूप छान अशी मूर्ती आहे. ज्या सभाला आज आपण सावरगावला चाललो आहे. काही वर्षापूर्वी ती सभा इथे भगवानगडावरती व्हायची. इथे असा स्टेज असायचा. मी एक वेळेस आलेलो भगवानगडावरती. त्याच्यानंतर लास्ट मग तिकडे सावरगावला शिफ्ट झालेली. शास्त्री महाराजांची गादी इथे बसलेली. आणि इथे भगवान बाबांनी वस्तू संग्रहालय, त्यांनी जेवढं काही यूज केलेले त्यांच्या आयुष्यामध्ये, इथे सगळ्या गोष्टी त्यांनी जेवढ्या काही यूज केलेले इथं त्यांनी अशा इथं ठेवलेल्या आहे पूर्ण. तर भेटूया नेक्स्ट कुठंतरी. आणि मी मगाशी जे बोलत होतो की पहिली सभा वगैरे इथं अशी लागायची. इथे स्टेज असायचा आहे इथं. आणि असे पूर्ण की शेवटपर्यंत अशी पूर्ण पब्लिक असायची. खूप भया. मी लास्ट टाईम आलेलो, म्हणजे लास्ट टाईम मी एकदाच इथे लास्ट टाईम जेव्हा सभा आली तेव्हाच मी इथं आलेलो. तेव्हा मुंडे साहेब असताना.
आणि आता नंतर रेग्युलर डायरेक्टली जेव्हापासून जायला लागलो तेव्हा सावरगावला जावं लागलं. तसं मी नंतर इकडे आलोच नाही, पण इथे आठवतं मला पूर्ण. आता हे जे टावर दिसत आहे, पवनचक्क्या दिसत आहे, याच्यावरती सुद्धा पब्लिक वरती चढायची. खूप मन प्रसन्न वाटलं इथे. वा. आता आणि इथे आपण इथं आता भगवान बाबाची मंदिराची म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्तीवरती आणि खाली भगवान बाबांची समाधी ह्या मंदिरामध्ये. आता आपण इथून आपला नेक्स्ट प्लॅन मला तरी नाही माहिती कुठं जाणार आहे, तर बघू आपण आता काय होतं. ओके, आतासाठी टाटा, बाय बाय, भेटूया. आता हे समोर फोटो काढणार आहे आम्ही काही, आणि नंतर बघू काय प्लॅन येतो. तर ओके, बाय बाय. हे पब्लिक, वेलकम बॅक, गुड मॉर्निंग. तर आपण फायनली सावरगावला पोहोचलो आहे आणि इथला नजारा म्हणजे जस्ट वाव. ती वरती बघत असाल, हे असला इथला काही नजारा आहे. वरती असला बलून लावलेला आहे लोकेशन मिळाला म्हणून, आणि जस्ट वाव. त्या बाबांची मूर्ती, सगळ्या काही गोष्टी ओके. ते हे असला ग्राउंडही घेतलं घेतलं. इथे नाश्ता चालू आहे, नाश्ता घेऊन ठेवलेला हॉस्टेलमध्ये. आपण फ्रेश वगैरे होऊ. आता इथं आलेलं आहे, आता तिकडे जाऊन फोटोशूट करणार आहोत. ओके, इथली असली मूर्ती होती. स्टेज राहिला. वरच्या साईडनं ते झालं. आता खाली खाली सेम मूर्तीच्या खाली बाबाची सेम मूर्ती ती जस्ट वाव आहे. मी लास्ट टाईम आता 2-3 वेळेस बघितली. असली खतरनाक आहे हे, असलं काही आहे. समोर एक्झॅक्टली समोर पूर्ण काय दिसतं. आता तिथे तेज लावलेलं आहे, तेजमुळं काय दिसत नाही. तिकडनं आउटसाईड आंतरग्राहात असं कसली भगवान खाली जस्ट वाव. खाल्ल्या साईडला वरती आणि एक्झॅक्ट वर याच्याच वरती जी मोठी मूर्ती बघितली आपण भगवान बाबाची ती इन साईड आउट साईड. आता पहिले पंकज ताई आल्यानंतर इथं पूजा करतील, इथं आरती होईल आणि नंतर वरती स्टेजवरती जातील. आता मग हे पब्लिक, वेलकम बॅक. आपण आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती, तर गाडीमध्ये आपण मोबाईल चार्ज करण्यासाठी आलेलं होतं रिटर्न. 1 तास झाला आपल्याला इकडे येऊन. मोबाईल चार्जिंग वगैरे आपण फुल केलं आहे, आता काही टेन्शन नाही आहे. आणि सभा एवढी गर्दी आहे. आता माझा एक्सपिरियन्स सांगतो आहे की मी तो मागे जेवढ्या वेळेस आलो त्यापेक्षा मला जरा जास्त सभा म्हणजे गर्दी दिसते. लाखोंच्या याच्यात गाड्या इथं आलेल्या आहे, भरपूर साऱ्या आहे. मी आता गाडीवरती जाऊन तुम्हाला दाखवतोच ते. पण आधी एक गोष्ट सांगायलो की एवढी धावपळ वगैरे ह्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळं शूट वगैरे काही असं व्यवस्थित होऊ शकत नाही. होता प्रयत्न माझ्याकडनं जसं होतं तसं, म्हणजे प्रॉपरली होता आहे व्हिडिओ वगैरे, पण प्रॉपरली होत नाही मला जसे पाहिजे तसे. पण तरी मी प्रयत्न करतो आहे आणि जस्ट दाखवण्याचा ट्राय करतो आहे. आणि आता तिकडं आता जवळ किती 12-12:15 वाजलेत आणि सभा कंप्लीट 2 वाजेला होती. आता पब्लिक जसे आपण आपल्या म्हणजे आपल्या गाडीतले जेवढे मुलं आहेत त्यांनी जागा पकडलेली समोर, आणि आपल्याला पण तिथं जायचं आहे. जशी आता पब्लिक जर जास्त जमा झाली जर आपल्याला समोर जाता येणार नाही त्यांच्याकडे, सो आपण पण आता लगेच तिकडं चाललो आहे. तर शूट वगैरे समजा क्लिप वगैरे ठीक नाही आल्या त्यासाठी क्षमा असावी, आणि जेवढे चांगलं करतो आपण थोडं चांगलं करूच. ओके, आता मी वरती जाऊन गाडीवरती जातो आणि तुम्हाला गाड्यांची किती हजारो गाड्या इथं आलेली त्यांची तुम्हाला एक झलक दाखवतो मी. ओके, हजारो संख्येत गाड्या आलेल्या आहेत, पूर्ण लांबपर्यंत ट्रॉफिक. इकडे समोर पण पार्किंग.
समोर पण तिकडे पार्किंग आहे. आता आपण डायरेक्टली आता स्टेज जवळ भेटू. डाव्या बाजूला जो रस्ता आहे मोठे कटआउट्स लागलेले आहेत त्या बाजूने कैसा होणार आहेत. तो रस्ता कृपया रिकामा करायचा आहे. त्यांच्या कोणाच्या गाड्या वगैरे काही असतील किंवा आपली सुद्धा गर्दी असेल तर कृपया आपण रस्त्यावरून बाजूला व्हायचे. डाव्या बाजूला आणि व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी गर्दीची आहे त्यांना विनंती आहे आपण समोर स्थानापन्न व्हायचं. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सूचनांचं पालन करा. सर्वजण आदरणीय ताईसाहेबांचं हेलिकॉप्टर आलेलं आहे. माथरा ते दिल्ली लावले कर्तृत्वाचे झेंडे ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जो रुबाब आणि तो रुबाबाचा वारसा आपल्याला घालून दिलाय. त्याच ताकदीनं त्याच क्षमतेनं त्याच रुबाबात आपल्या लोकनेत्या आदरणीय ताईसाहेब आपल्या सर्वांमध्ये दाखल झालेले आहेत. हेलिकॉप्टरनं ताईसाहेबांच्या हेलिपॅडवरती आता आगमन होत आहे. त्या क्षणातच त्या आपल्या सर्वांमध्ये दाखल होत आहेत. रस्त्यावरची पलीकडच्या बाजूला जो उभे त्यांना विनंती केली जाते तिथून आदरणीय ताईसाहेबांचा आणि मान्यवरांचा ताफा या मंचावरती दाखल होणार आहे. आपल्याला विनंती आहे आपण सगळे समोर येऊन आदरणीय लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आगमन आपल्या सर्वांमध्ये झालेलं आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हेलिपॅडवरती आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. आता काही क्षणातच आपल्या सर्वांमध्ये आदरणीय ताईसाहेबांचा ताफा या ठिकाणी दाखल होतोय. बाहेरच्या बाजूला रोडवरती अनेकांनी आपली वाहनं पार्क केलेली आहेत. भगवान बाबा की सगळ्यांनी शांतता बाळगा. बाबांची आरती नंतर होणार आहे. सगळ्यांनी शांतता बाळगा. विनंती आहे आपण मंचावरील मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या निमित्ताने आसनस्थ व्हायचंय. लोकनेत्या आदरणीय पंकजा ताईसाहेब आपल्या सर्वांना अभिवादन करतायत. आदरणीय ताईसाहेब मंचावरती या ठिकाणी दाखल झालेले आहेत. व्यासपीठावरती असलेल्या सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हा. आदरणीय ताईसाहेब आपल्याला वंदन करतायत. पुष्पवृष्टी आपल्यावरती करतायत. आदरणीय पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. राष्ट्रसंत भगवान बाबा की. बाबांच्या विचारांचा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा विचारांचा हा दसरा मिळावा.
सगळे हातवरती करायचे, सगळे हाताशी वरती करायचे. आदरणीय ताईसाहेबांचं मनापासून स्वागत आहे. अगदी पताका शिवछत्रपतींनी जी समतेचा विचार घालून दिलाय, ती शिवरायांच्या विचारांची पताका ध्वज फडकवून. भगवान बाबा की भगवान बाबा की आणि लहानपणापासून आर्यमन पंकजाताईंचा मुलगा आपला आर्यमन दादाजी घोषणा दुरुस्त करतोय. ती घोषणा दुरुस्त करून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा म्हणूया, मंडे टू संडे गोपीनाथ मुंडे, मंडे टू संडे गोपीनाथ मुंडे. कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए. आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता है. आग तो लगी थी घर में, आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा, आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा, घर में आग लगी है तो बचा क्या है? मेरे दोस्त ने कहा, मैं बचा हूं. तो दोस्त ने कहा, अगर तू बचा है तो जला क्या है? हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम. आम्ही सगळं हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं. खूप खूप धन्यवाद. संत भगवान बाबांचा, राष्ट्र संत भगवान बाबांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. राष्ट्र संत भगवान बाबाचा. सांसों में जब तक सांस है, उमंग है हर रंग में. ना जात है ना पात है, परंपरा भी जात है, इतिहास से विख्यात है. सुख दुख में जो पास है तो लाखों उसके साथ है. तो बुलंद ये आवाज है, हम साथ, हम पास है, हम साथ है, हम पास है. कांटों भरी राहें सही, सहे तूने कई आघात है. ना झुकी तू ना रुकी कभी, तेरे लहू में ही एक बात है. यहाँ भक्ति है, यहाँ शक्ति है, बाबा की ये पावन बस्ती है. जन जन की आंखों में बस तेरी आस,
तर पब्लिक सभा झाली आणि आता आम्ही आमच्या रस्त्याने निघालो आणि आम्ही याच्यासाठी भांडणं करू राहिलो आम्हाला इथून निघण्यासाठी. इथं समोर भांडणं चालू आहे आमचे आणि इंचानं गाडी पुढे घेऊन राहिली. इंचानं जवळजवळ गाडी घ्यायला 2 तास लागणार इथून निघाला. तर आपण डायरेक्ट तिथे पुढे थांबणार आहे. तिथे भेटूया त्यासाठी 2-2.5 तास 3 तास लगेच लागणारच आहे. खूप जास्त गर्दी. मी जरा एक झडप टाकतो बाहेर. तर पब्लिक 2.5 तासाचा आपण स्ट्रगल करत ट्रॅफिकमधून निघलो. 3.5 तासानंतर मोठ्याला पोहोचलं आणि फायनली आता इथं मोठ्या आल्यानंतर इथं दर्शन वगैरे घेऊन मग आपल्या घराकडे निघू सरळ डायरेक्टली. मध्ये आपण तर जेवायला एका ठिकाणी थांबणारच आहे आणि नाश्ता पण करणार आहोत. आणि आमचा ड्रायव्हरला जरा झोपेवरली आता, त्याच्यामुळं लॉक केली गेला. नवीन असं काम चालू डेव्हलप करणं. पाय दमलो एवढ्या जाग्यातच, काय करणार आहे. आपण दर्शन करून आता खाली आपल्या गाडीकडे जाणार आणि बाकीच लोकं जातो. एकदा ना चहा पाणी करण्यासाठी थांबणार आहे. डायरेक्ट आता जेवण करायचं. आता भेटूया नेक्स्ट. दर्शन झाले आता नंतर तर पब्लिक आपले जेवण वगैरे झालं आणि आता ब्लॉगची एंडिंग आपण इथंच करणार. इकडून तिकडून फिरून आलो जरा, तर अंग जास्त दुखू राहिलं आहे आणि ब्लॉगची एंडिंग इथंच करू. टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभ बाय बाय.